हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर बघू शकता तुम्ही कुठे आलेले आहेत। तर ज्याने पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करत चला। तर हे कोणाचं घर आहे किंवा कुठं आले मी तुम्हाला समजलंच नक्कीच। तर व्हिडिओ पूर्णपणे बघत चला, कुठेही स्किप करायचा नाही बरं का, व्हिडिओ पूर्णपणे बघत चला। तर बघा कशी रोपही आहेत पेरूची, आहे का, हे सुद्धा पेरूचीच बाग आहे इथं सुद्धा। तर हे सगळे पेरूची रोपं आहेत बरं का, हे समोरची सुद्धा ती तिथंपर्यंत, आणि हे अशी। तर बंगल्यावर उभी आहे मी, आमच्या वडिलांच्या घरी गेली होती मी, माझ्या भावाच्या घरी। तर बघू शकताय पेरूची रोपं, ही झाडं धरलेली आहेत बरं का, ही सगळी झाडं आता धरलेली आहेत। मी काय बागेत गेले नव्हते, बंगल्यावरूनच काढला होता व्हिडिओ। असं उभी राहिली होती, म्हणलं गेल्या गेल्या सहजासहजी आपलं काढा होता, म्हणलं आमच्या वडिलांची शेती तरी तुम्हाला दाखवा होती। तरी बघा, आहे का, आंब्याची झाडंही आहेत, ही रोप सगळी बाग धरलेली आहे, ही पेरूची बाग ही बघा सगळी। आणि ही गाड्या सावलेल्या लावल्या, तर कार्यक्रम होता, बोकड होतं वडिलांच्या घरी, मग म्हणून गेलो होतो रविवारी। तर बघा, भावाची गाडी पण घरीच आहे, कार्यक्रम असल्यामुळं घरीच आहे। हे मोठ्या चुलत्याचं घर आहे बरं का, हे ट्रॅक्टर ही दिसते तर ती आमच्या मोठ्या चुलत्याचं घर आहे बघा। तुम्ही पुढे बघा, चुलत्याच्या पण घरी गेलो होतो, पुढे बघाच आमच्या बहिणीकडे गेलो होतो आम्ही। तर त्या पण घरी गेलो होतो, तर बघत चला व्हिडिओ नक्कीच। हे आमच्या भावाचं घर अजून बांधकाम बाकी आहे बरं का, इथून वरचं बाकी आहे बांधकाम, हे खालचं पूर्ण झालं आहे, पण खाली पण फरशी ही राहिली बरं का, फक्त असं स्लॅबमधून घेतले, बाकीचं काम शिल्लक राहिलेलंच आहे। जसं पैसे येतील तसं बांधायला चालू आहे। जरा थोडंसं हे झालं होतं म्हणून बांधकाम थांबवलं आहे, आता करतील चालू, एक 5-6 महिन्यात बांधकाम चालू करतील। तोपर्यंत असंच इथनं हे जिना पण आतनंच आहे, तोपर्यंत आमची बघा बहिणीची मुलगी आणि जावई आलेत। मी वर होते, जावई लागला हसायला कॅमेरा धरलाय म्हणून, तर ते पण आले होते। तर माझ्यात भावाच्यात काय कार्यक्रम असलं का तिला सोडून आम्ही काय खात नाही, तर ते नक्कीच येत असते। त्या दिवशी सवासणीला पण आली होती बरं का आमच्यात, पण कॅमेरा काय धरला नाही तिच्याकडं, स्वयंपाक खोलीमध्ये जेवत होते ते, त्यामुळं माझ्यात पण सवासणी होते त्या दिवशी आले होते। तरी बघू शकता रोपाने आमच्या अजून शेती कुठेपर्यंत वडिलांची पूर्णपणे खाली। आणि हो का, हे आमचं कसं बाळ येऊन बसलं, आलं वर डायरेक्ट, खाली जेवत होते सवासणी जेवत होते म्हणून मी वर बसली होती, खाली सवासणी जेवत होते त्यांच्या ना वडिलांच्यात, मग म्हणलं आपलं वर बसावा। मग हे म्हणले जेवते त्या बायका खाली आली वर माझ्याकडे, म्हणले बसलो होतं आम्ही दोघीजणी वर। मग तिच्या नंदेचं बाळ पण ती घेऊन आली होती ना तिच्यासोबत, दोघांनी आणलं होतं संग, मग त्यांच्यापाशीच असते ती बाळ, तिथंच आहे, त्यामुळं ती येता घेऊन आली सोबत, येऊन बसले बघा। कसं आता कशी दिसते माझे छकुलं बाळ बघा कसं, आम्ही तिला छकुली म्हणतो इथं सगळेजण, त्यामुळं। तर बघा इकडं आमच्या बहिणीची गडबड बघा कशी चालायला, ताटं वाढायला, ही तिच्याकडे ते काम होतं, माझ्याकडे काय नव्हतं बरं का, हे काय काम असं आम्ही हेच होतो। तर बघा हे मटण शिजवून घेतलेलं हे होतं, आम्ही गेलो होतो उशिरा, 2-2:30 वाजले होते आम्हाला जायला, काय लवकर मी काय गेले नव्हते करायचं नसल्यामुळं। तर बघू शकता बहीण वाढत होती, ताटं ही करत होती। आता मुलगी आली म्हणल्या बघा कशी वाढायचं तिथंच ठेवलं आणि बोलायला लागली, आहे का, लेकी संग, म्हणजे आईला लेक आल्यानं डोळं किती हे होते तर बघा। मग हो काही मोठ्या चुलत्याच्या घरी आम्ही गेलो होतो, मला म्हटलं होतं ट्रॅक्टर घरी आहे, तर ह्या चुलत्याच्या घरी आम्ही गेलो होतो बरं का। ही बहीण आहे माझी, स्टॉल घेतलेला, सख्खी चुलत बहीण आहे, तिच्याच गावाकडे तिला दिले त्या बहिणीच्या मुलीला आमच्या। आणि ती पलीकडे लुगडूवाली आहे, ती आमच्या आजोबांची बहीण आहे, वडिलांच्या वडिलांची बहीण आहे आमची, ती आत्या आहे, तिकडं शेटफळला तिला दिलं आहे बरं का। हिचं झालं ऑपरेशन म्हणून हिला पण आम्ही बघायला आलो होतो, येता येता म्हणलं गेलं की दोन्ही पण कामं पूर्ण होते ते, म्हणलं म्हणून चला। तर निघालो बघा, बसलो सगळं निघालो, आता बोललो ही तिच्यापाशी, उशीर उभा राहिलो होतो, उशीर बसलो, झालं चहा पाणी, मग आता निघालो आम्ही, आले माहेरात ती पण इकडं ऑपरेशन केल्यामुळं तिचं। तर हे आमचाच मोठा चुलत भाव आहे, सगळ्यात मोठा हे आमचा भाव आहे सगळ्यात, आणि ही चुलती बघा, चुलती ती त्याच्यापाशी उभा राहिलेली चुलती, आम्ही तिला आई म्हणतो। आणि आता हे जावाई बसलं तर गाडीवर, ती गेली बहिणीच्या घरी गेली तिकडं,
मग हे काय पातेला तर भाजी टाकलेली होती आता आम्ही तिकडे गेलेली सकाळपासून जेवते ना माणूस त्यांच्यात पातेला आरावरच आहे गरम भाजी हे करायसाठी. तर हे गरम भाजी राहण्यासाठी एवढं पातेलं भरून केलेलं बघा केवढं पातेलं राहिले. तर माणूस येतं भरपूर वडिलांच्यात सुद्धा माणूस भरपूर असतात. सहसनी जेवल्या पुन्हा पाहुणे रावळे आहे तीच की आता असल्या कार्यक्रमाला माणूस भरपूर जेवतंच की. मग भाजी तेवढी राहिले आणि आता आम्ही जायचं टायमिंग झालं आहे. बसलं होतं बघा खाटावर. ही वहिनीची आहे म्हणजे भावाची सासू आहे माझ्या हे बरं का खाली बसलेली. हे वडील माझं टोपी घातलेलं वडील, ही भैया आणि पलीकडचा भाऊ. मी उभा राहिली होती कारण आम्ही आता घरला जायचं टायमिंग झालं होतं. मग बोलत होतं बघा ही माझ्या भावाची सासू आहे आणि सोन्यासारखी माणसं आहेत. इतकी माणसं चांगली मिळालीत का नाही आमच्या भावाला की बासच. सासू सासरे सगळे चांगले मिळालेत. तर हे घर आहे आमच्या भावाचं बघा. ही आई बसली बरं का इथं. माणसं जेवते ते म्हणून आता आईला बाहेर आली नाही बरं का. आत माणसं जेवत होते म्हणून आली नाही आतच बसले होते. मग चालू होते जरा गप्पा थोड्याशा बोलत होतं. म्हटलं नाही घेतलं ह्याच्यात. मग बोलायचं थोडं चालू होतं म्हणून म्हटलं थोडासा आवाज म्यूट केला. बोलत ही सकाळी लवकर आल्या होत्या 6 वाजता आल्या होत्या. मम्मी ह्या वहिनीची मम्मी 6 वाजता आली होती करू लागायसाठी. काय करायचं लवकर आम्हाला पण जायचं नव्हतं करू लागायला लवकर. बहीण आली होती तिथं पण हे काय कार्यक्रम असला का लवकर येते ते नेहमी लवकर येते त्या. त्यांचं सगळं तर ठेवून लवकर घरी येते त्या इकडं भावाच्या इकडं. तरी बघा चंदन कस्तुरीची बाळं कशी बसलीत बघा. त्यांची पाण्याची सोय ही टप आहे इकडं बघा कसा आहे का. आणि कसे शांत बसले ते. गेल्या गेल्या लगे ओळखलं आवाज केला. पुन्हा काय मी बोलली नाही ह्यांना. आमच्या दिदूबाईने ही काढला व्हिडिओ बरं का. तर गपचूप काढल्यामुळं गप शांत बसले. बोललं असतं तर लगेच आले असते. आणि तिथं पण नवीन माणसाला लगे पळत येते. तिथं पण नवीन माणूस गेलं का लगेचच पळत येते त्यांच्याकडं. तर त्यांना पाण्याची सोय एकदम भावानं मस्तपैकी करून ठेवली बरं का. काही नाही. तर ठीक आहे कसं वाटतं कसं नाही आमच्या भावाची शेती घर सांगा नक्कीच.